माझे आजोबा दस्तगीर अब्बास मेवेकरी यांनी नुकतंच आपलं पुस्तक प्रकाशित केलं. वयाची 90 गाठल्यानंतर त्यांनी पुस्तक प्रकाशित केलं, ज्याचं नाव आहे स्मृती गंध. या पुस्तकाचं आज पुस्तक वाचन मी करते. पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांनी आपल्या बहीण, भाऊ आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाचे फोटो याच्यामध्ये छापलेले आहेत. अर्पण पत्रिकेमध्ये त्यांनी आपल्या आई वडिलांना हे पुस्तक अर्पण केलेलं आहे. याच्यात आपण पाहतोय की त्यांनी लिहिलंय की माझे आई वडील जनाब अब्बास दादा मेवेकरी व माझी आई सलीमा बी अब्बास मेवेकरी, ज्यांनी माझं आयुष्य घडवलं व जीवनाची वाट सोपी केली, त्यांना कृतज्ञतापूर्ण पूर्व अर्पण. या पुस्तकाची सुरुवात त्यांनी आपल्या बहिणींचे घर, आपलं स्वतःची फॅमिली आणि भावांची फॅमिली ह्या सगळ्यांचे फोटोज टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. ही एक खूप चांगली पुस्तक रूपी ठेव पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी असेल. त्यांनी याच्यामध्ये त्यांचे जे प्रेरणास्थान आहेत त्यांचेही इथं फोटो टाकलेले आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांती संग्रामा लक्ष्मी नायकवडी पाटील, नागनाथ नायकवडी यांचेही फोटोज ठेवलेले आहेत. तर मी आता पुस्तक वाचनाला सुरुवात करते. सर्वात प्रथम आपण लिहिलेल्या मनोगतापासून सुरुवात करते. माझे परमपूज्य आई वडील यांच्या स्मृतीला शतशः वंदन करून मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे. ब्रिटिश काळातील माझे वडील 4थी पर्यंत शिकलेले, पण प्रथितयश व्यापारी होते. वाळवे ग्रामपंचायतीचे बिनविरोधक सदस्य म्हणून 20 वर्ष त्यांनी चांगले काम केले, नाव कमवले. अब्बास तात्या या नावाने सर्व गाव त्यांना ओळखत होता. तर माझे सासरे शेख मोहिउद्दीन अहमद हे शिक्षणाधिकारी होते. माझे वडील व माझे सासरे समविचारी होते. त्यांच्या शेरबानू मुलीशी माझा विवाह झाल्याने माझ्या वडिलांना खूप आनंद झाला. एक मुलगी शिकली तर दोन्ही घरांचा, माहेर आणि सासर दोघांचाही उद्धार होतो हे त्यांना पटले. माझ्या सासऱ्यांच्या प्रेरणेने मेवेकरी घराण्याचा कायापालट झाला. शैक्षणिक व आर्थिक विकास झाला. सर्वांचे विवाह जमवण्यात वडील आणि सासऱ्यांचा मोठा वाटा आहे. माझी आई शिकलेली नव्हती, तरीही तिला शिक्षणाचे महत्व कळत होते. शिकण्यासाठी आम्हा सर्वांना प्रेरणा देत असे. मेवा मिठाईचे पदार्थ तयार करण्यात ती तरबेज होती. कष्टाळू व प्रेमळ होती. सर्व सुनांना ती आपल्या मुलींप्रमाणे वागवत असे. त्यामुळे आनंदी वातावरण होते. बडी अम्माचे संस्कार तिच्यावर झाले होते. आमच्या अगदी लहानपणी झोपण्यापूर्वी बडी अम्मा व आई सलीमा पुढील प्रार्थना आमच्याकडून वधवून घेत असत. अल्लाह अल्लाह कहते जाओ, अल्लाह का नाम लेते जाओ, अल्लाह सबसे बडा है, सबके सर पर खडा है. परमेश्वराचे नामस्मरण करीत राहा, तो तुमच्या पाठीशी उभा आहे. घर असावे घरासारखे, नको तर नुसते अभिप्ती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. याप्रमाणे त्यांनी आमच्यावर संस्कार केले. तेच संस्कार आमच्या आयुष्यात रुजले. आमच्या सर्व कुटुंबियांना प्रेमाने एकत्रित राहिल्याने आम्हाला सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होता येते. मोठ्यांच्या सल्ल्यामुळे, सहकार्यामुळे सर्वांची शैक्षणिक व आर्थिक प्रगती झाली. मुलामुलींची व नातवंडांची लग्न पार पडली. या लग्न सोहळ्याचा आनंद आम्हाला 90 वर्षाच्या वयापर्यंत घेता आला. काही वेळेला प्रकृती अस्वास्थ्याप्रमाणे आम्हाला प्रवास करणं शक्य नसल्याने पण सर्वांना भेटावे असे वाटत असते. त्यामुळे मी माझ्या राहत्या घरी, माझ्या माडीवरच्या प्रशस्त हॉलमध्ये पुतण्या सिराजच्या मुलीचा मेहजबीन हिचा साखरपुड्याचा कार्यक्रम 30 एप्रिल 2023 रोजी मोठ्या थाटामाटात साजरा केला. अशा प्रकारे आम्ही आमची नाती जपत आहोत. हे सर्व लेखन माझ्या घराण्याचं प्रतिबिंब आहे. तीर्थरूप वडिलांनी जे कार्य केलं व त्यांना आलेले सर्व अनुभव सादर करतेवेळी त्यांच्या 4 भावांच्या परिवारांचा देखील साकल्याने विचार केलेला आहे. त्या अनुषंगाने मेवेकरी घराण्याचा इतिहास सादर केला आहे. तसेच माझा जीवनपट सांगितला आहे. माझा 90 वर्षातील अनुभवांचा ठेवा मी सादर केला आहे. त्याचा उपयोग भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल हीच सदिच्छा. मेवेकरी आहे, तो आहे माझे पिताश्री.
जनाब अब्बास दादा मेवेकरी हे माझे पिताश्री होत. वाळवा ग्रामपंचायतीचे सदस्य, वाळवा प्रिंटिंग प्रेसचे मालक, एडीएम नाटक मंडळींचे संस्थापक व चालक, प्रथितयश किराणा मालाचे व्यापारी आणि अल्पभूधारक शेतकरी अशी त्यांची ख्याती होती. वाळवा ग्रामपंचायतीचे बिनविरोध सदस्य म्हणून 20 वर्ष कार्यरत होते. श्रीयुत देशिंगकर, देशपांडे, मेवेकरी, महाजन, शिवपूजे आणि श्रीमती ताराबाई तांदळे इत्यादी त्यावेळचे पंचायत सदस्य होते. तो काळ ब्रिटिशांचा काळ होता. सत्ता ब्रिटिशांची होती. पिताश्रींचे छंद. माझ्या वडिलांना काही छंद होते. त्यापैकी एक म्हणजे प्रिंटिंग प्रेस. वाळवा प्रिंटिंग प्रेस असे त्यांचे नामाभिधान होते. त्यांचे वर्गमित्र देशिंगकर हे कोट भागात राहत असत. त्यांच्या घरी प्रिंटिंग प्रेसचे काम चाले. देशिंगकर हे उत्तम शिकलेले इंग्रजीचे जाणकार होते. ते प्रेसचे काम नीटनेटकेपणाने करीत असत. त्यांच्या घरी वैद्यकीय परंपरा चालत आलेली होती. देशिंगकर हे निष्णात वैद्य होते. त्यांचे आजोबा वडील जडीबुटीपासून औषध तयार करत. नाडी परीक्षेत ते तज्ज्ञ होते. देशिंगकरांना असे बाळकडू मिळाले होते. सडपातळ प्रकृतीचे देशिंगकर गावात सायकलीने फेरफटका मारत असत. बिछाण्यात पडून असलेल्या रोग्यांना तपासून औषधे देत असत. मिळालेल्या वेळेत प्रिंटिंग प्रेसचे काम पाहत असत. वाळवा खेडेगाव असल्याने प्रिंटिंग प्रेसचे काम जोमाने चालत नसल्याने वाळवा प्रिंटिंग प्रेस विकण्यात आली. ती इस्लामपूरला आज तागायत सुरू आहे. सायकली व बत्त्या. वडिलांना अब्बास तात्यांना दुसरा छंद होता, तो म्हणजे गॅस बत्त्या व सायकली दुरुस्त करणे. सणासुदीला लग्न कार्यात गॅस बत्त्या लागत असत, तर चालत जाण्यापेक्षा सायकलीने कमी श्रमात थोड्या थोड्या वेळाने परगावी जाता येत असे. सायकली व गॅस बत्त्या भाड्याने देण्यात येत असत. किफायतशीर धंदा असल्याने व वडील त्यात दिवसभर मग्न असत. घरातील सर्व वडीलधाऱ्यांना त्यांचे कौतुक वाटे. घरातील सर्वजण त्यांना शाबासकी देत. वडिलांना खूप खूप आनंद वाटे. त्यांच्या आनंदाला पारावरच नसे. अधूनमधून ते पुणे मुंबई जात असत. त्यावेळी सदर्न मराठा रेल्वे ते मद्रासलाही जात. ब्रिटिश काळात सर्व रेल्वे स्टेशनवर गॅस बत्त्या व रॉकेलचे दिवे लागत असत. प्रत्येक रेल्वे स्टेशनवर दोन मेंटलच्या गॅस बत्त्या चांगला प्रकाश देत असत. वडिलांनी तशी एक 2 मेटलची गॅसबत्ती आणली होती. तिचा वापर ते नाटक तमाशाच्या ठिकाणी करत. त्या काळात करमणुकीची साधने कमी होती. यात्रा जत्रा गावकरी नाटके पाहत तिथे 2 मेंटलची बत्ती लावण्यात येईल. सदर गॅस बत्ती मैदानात उंच ठिकाणी लावली जात. त्या बत्तीला एक स्वतंत्र रॉकेलची टाकी असे. टाकीला हवेचा पंप बसवलेला असे. त्यात एक धातूची पोकळ पाईप जोडलेली असे. आत्ताचे औषध फवारणीचे यंत्र म्हणतात ना तसे. हंगामी मंत्रिमंडळ. हंगामी मंत्रिमंडळाची स्थापना 1935 रोजी ग्रामपंचायतीच्या विधायक सूचना करण्याचे अधिकार मिळाले. गाव कामगार पाटील तलाठी यांचे महत्व वाढले. ग्रामसुधार योजना आखण्यात यायच्या, पण त्या फक्त कागदावरच पडून राहायच्या. योजनांची अंमलबजावणी कधीतरी व्हायची. योजना कधीच पूर्ण झाल्या नाहीत. तालुका मामलेदार सभा व्हायच्या. मामलेदार येणार असल्याची ग्रामपंचायत दवंडी पिटवत असत. शेतसारा पूर्ण वसूल केला जाईल. कोणासही सवलत मिळत नसे. शेतसारा सक्तीने वसूल केला जाईल. गावाचा बाजार. गावातील गटारे रस्ते यांची साफसफाई
फक्त शुक्रवारी होत असे. शुक्रवारी गावाचा बाजार असे. गावाच्या बाजारास आजूबाजूच्या गावचे शेतकरी आपला माल विकण्यास आणत. इस्लामपूर, आष्टा, तासगाव, सांगली भागातून व्यापारी शेतमाल खरेदीस येत. ज्वारी, गहू, हरभरा, तूर, मूग, चवळी इत्यादी धान्य व कडधान्य शेतकरी विकत असत. शेंगदाणा, धने, कापूस, हळद सांगली, कोल्हापूरला विकला जात असे. मिरची व तंबाखू बेताची विकली जात असे. तंबाखू लावायची झाल्यास त्याला सरकारी परवाना लागेल. त्या पिकाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र इन्स्पेक्टर मार्फत तपासणी होत असे. विकण्यासाठी परवानगी काढून ठराविक ठिकाणी तंबाखू विकावी लागेल. हळदीची बाजारपेठ सांगली समजली जाते असे, तर जयसिंगपूर तंबाखूची बाजारपेठ समजली जात असे. कोल्हापूर सर्व शेतमालाची बाजारपेठ होती. गावाचे क्षेत्र. वाळवा गावाचे 4 भाग पडतात, ते म्हणजे हाळ, कोट, पेठ व माळभाग. वाळव्याला कृष्णा नदीचे भरपूर पाणी असल्याने वाळवा गाव सधन व समृद्ध आहे. संपूर्ण गावाला लिफ्ट इरिगेशन मुबलक पाणी मिळेल. त्यामुळे ऊस उत्तम मुख्य पीक आहे. गावात साखर कारखाना इतका जोरात चालतो की इतर भागातून ऊस ट्रकांनी येतो. महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांपेक्षा ऊसाला चांगला भाव मिळत असल्याने हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याचा सर्वत्र बोलबाला आहे. या कारखान्याचे भिंतीला वाळवा दूध पुणे मुंबईत दुधाचा पुरवठा करते. तसेच दुधापासून पेढा, श्रीखंड, चक्का व दूध प्रॉडक्ट्स महाराष्ट्रातील शहरांना पुरवले जाते. पद्मभूषण माननीय डॉक्टर नागनाथ नाईकवडी यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी साखर कारखाना काढला. त्यामुळे वाळवा, शेगाव, नागठाणे, नागराळे, खेड, पुंडी इत्यादी गावातील शेतकऱ्यांना कारखान्याचे शेअर्स मिळाल्याने शेतकरी सुखी व समृद्धी झाले आहेत. तालुका कचेरी. वाळवा हे तालुक्याचे गाव, पण तेथे तालुक्याची कचेरी नाही, ती इस्लामपूरला आहे. कचेरी होती, पण 2 शतकांपूर्वी कृष्णा नदीला महापूर आला. या महापुरात तालुका कचेरीचे सर्व दप्तर वाहून गेले. फारच नुकसान झाल्याने ब्रिटिश काळातील सरकारने नदीपासून दूर व उंच भागी इस्लामपूरला तालुका कचेरी हलवली. ती आज तागायत इस्लामपूरलाच आहे. क्रांतिसिंह नाना पाटील हे पूर्वाश्रमीचे तलाठी होते. ब्रिटिशांशी सामना करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली व प्रतिसरकारची स्थापना केली. वाळवा व कुंडल ही 2 गावे प्रतिसरकारच्या कार्यक्षेत्रात आल्याने वाळवा गाव क्रांतिसिंहांचे गाव समजण्यात येऊ लागले. वाळव्याचे सुपुत्र श्री डॉक्टर नागनाथ नाईकवडी हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे परम शिष्य. प्रतिसरकार. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ब्रिटिशांशी 1939 लढा देण्यासाठी प्रतिसरकार संघटनेची स्थापना केली. सावकारी माजली होती. गरीब शेतकऱ्यांचे नागवले जात होते. गोरगरीब देशोधडीला लागले होते. ब्रिटिशांच्या हुकुमशाहीत तर कहर झाला होता. ब्रिटिश विरुद्ध बोलणाऱ्याची जीभ हसडली जात होती. विना अपराधाला तुरुंगात डांबले जात होते. जनतेला शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते. शेतसारा सक्तीने वसूल केला जात होता. शेतसारा थकल्याने शेतकऱ्यांच्या घराचा, शेताचा, भांडी कुंडींचा लिलाव केला जात असे. अब्रूची लक्तर वेशीला टांगणीला जात होती. ब्रिटिशांची हुकुमशाही शिगेला पोहोचली होती. जनता जुलुमाला कंटाळली होती. जनता मनोमन उद्विग्न झाली होती. प्रत्येकाच्या मनात ब्रिटिशांच्या विरुद्ध सूड भावना निर्माण झाली होती. मारू किंवा मरू इतकी चीड निर्माण झाली होती. त्यातच क्रांतीवीर सुभाष बाबूंनी जय हिंद चलो दिल्ली असा नारा दिला. 40 कोटी जनता त्यात सहभागी झाली. इंग्रजांना हादरा. तुम हमको खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा असे क्रांतीवीर सुभाष बाबू देशभर फिरून बोलून आले.
बोलू लागले. खेडोपाडी वाड्या वस्त्यावर आवाज घुमू लागला. शहरे व ग्रामपंचायती पेटून उठले. राष्ट्रसेवा दलाचा राष्ट्रसेवा दलांचा सुळसुळाट झाला. त्यातून क्रांती बीजे निर्माण झाले. लष्करामध्ये फूट 1939 मध्ये पडली. निम्मे लष्कर सुभाषबाबूंना मिळाले. ब्रिटिश हादरले. त्यामुळे दुसरे महायुद्ध सुरू होते. त्यावेळेला दुसरे महायुद्ध सुरू होते. ब्रिटिश भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देण्याची भाषा बोलू लागले. महात्मा गांधींशी चर्चा करू लागले. सध्या जगात दुसरे महायुद्ध सुरू आहे. अशा वेळी आम्हाला सहकार्य करा अशी विनंती महात्मा गांधींजवळ करू लागले. ब्रिटिशांची विनंती काही अटींवर महात्मा गांधी यांनी मान्य केली. इथेच क्रांतीवीर सुभाष बाबू आणि महात्मा गांधीचे कडाक्याचे भांडण झाले. जहाल आणि मवाळ. या ठिकाणी जहाल आणि मवाळ विचारांचे सदर्शन घडते. सुभाषचंद्र बोस हे तरुण व जहाल मतांचे. जर्मनीने ब्रिटिशांच्या विरोधात दुसरे महायुद्ध सुरू केले पुकारले होते. सुभाषचंद्र बोस जर्मनीला मिळाले. भारतीय सैनिकांचे कॅप्टन म्हणून जपानी सैनिकात काम करू लागले. कॅप्टन लक्ष्मीबाई या स्त्री पटणीच्या प्रमुख होत्या. जर्मनी, जपान आणि भारत ब्रिटिशांच्या विरुद्ध दुसऱ्या महायुद्धात लढले. प्रथम जपान स्वतंत्र झाले. जपानी सैन्य जावा स्वतंत्र केला. त्याचबरोबर सुमात्रा व बोर्निओला स्वातंत्र्य मिळवून दिले. कॅप्टन सुभाषचंद्र बोस यांनी जपानी सैनिकांस मोठे सहकार्य केले. सिंगापूरला ब्रिटिशांशी घमासान युद्ध केले. त्यात ब्रिटिशांना हार खावी लागली. जावा, सुमात्रा, बोर्निओ, सिंगापूरमध्ये विजयी पताका फडकवत जपानी व भारतीय सेना भारताच्या सीमेवर ब्रह्मदेशात येऊन धडकली. ब्रह्मदेशाशी युद्ध. ब्रह्मदेशाशी युद्ध. ब्रिटिशांच्या सत्तेला हादरा बसला. त्या ब्रह्मदेशाच्या सीमा सील केल्या. मोठी फौज उभी केली. कोणतीही परिस्थितीत ब्रह्मदेश हातातून जाता कामा नये यासाठी ब्रिटिशांनी सर्व ताकद पणाला लावली. त्यांनी भारतीय सैनिकांच्या अग्रभागी आणून ठेवले होते. कसलेले निष्णात भारतीय फौजेत इतर देशांच्या फौजा मदतीस देण्यात आल्या. इंग्रजांचा विजय. जपानने ब्रह्मदेशावर सीमेवर धडक मारली होती. भारतीय सैनिकांच्या जपानी फौजेत राहून लढावे लागले होते. कॅप्टन सुभाषचंद्र बोस या युद्धात सरसेनापती म्हणून जातीने लक्ष घालत होते. अर्धा ब्रह्मदेश तापात आला. ब्रिटिशांनी राखीव सेना उभी करून जपानी सैनिकास मागे रेटले. त्यावेळी कॅप्टन सुभाषचंद्र बोस महात्मा गांधींचा संदेश आला की चालू युद्धात दोन्ही बाजूकडून भारतीय धारातीर्थी पडत आहेत याचा विचार व्हावा. ब्रह्मदेशाचे घमासान युद्ध सुरू होते. ब्रह्मदेश जिंकणे कठीण वाटल्याने भारतीय धारातीर्थी पडत असल्याने कॅप्टन सुभाषचंद्र बोसांनी युद्धाला विराम दिला व महात्मा गांधींचा मान राखला. थोडक्यात ब्रिटिशांचा विजय झाला. महात्मा गांधींना यश. युद्धात विजय मिळाल्यानंतर भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देऊ असे वचन ब्रिटिशांनी इंग्रजांनी महात्मा गांधींना दिले होते. तो क्षण जवळ आला होता. भारतापुरते युद्ध संपले होते, परंतु इतर देशांशी जगात युद्ध विराम झाले नव्हते. याचा फायदा इंग्रज घेत होते.
महात्मा गांधींना झुलवत ठेवले होते. 8 ऑगस्ट 1942 चा ठराव. इंग्रजांना वचन पाळल्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यांनी वेळ काढून काढून वेळ काढूपणा सुरूच ठेवला. महात्मा गांधींना ते रुचले नाही. त्यांनी चले जावचा ठराव मंजूर केला, करून घेतला आणि इंग्रजांना 8 ऑगस्ट 1942 साली मुंबई येथे ठणकावून सांगितले की ठरवल्याप्रमाणे भारताला संपूर्ण स्वातंत्र्य द्या, नाहीतर भारतातून चालते व्हा. चले जाओ. भारत छोडो भारत छोडो चळवळ, चले जाओचा नारा 40 कोटी जनता एका मुखाने बोलू लागली. महात्मा गांधींनी जनतेला एक नवा मंत्र दिला, तो म्हणजे इंग्रजांची असहकार करा. असहकार म्हणजे इंग्रजांना वाळीत टाका. इंग्रजांची नोकरी करू नका. शाळा कॉलेज बंद ठेवून रेल्वे पोस्ट ऑफिसेस पोस्ट तारायंत्र बंद पाडा. भारतीय लष्कराने इंग्रजांना राजीनामा देऊन नोकरी सोडल्याचे कळवून घरी यावे व स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यावा. पोलिसांनीही राजीनामे देऊन देशकार्यासाठी सहकार्य करावे. सामान्य माणसांना दिलासा मिळाला, त्यांना धीर आला. 40 कोटी जनता शस्त्राविना इंग्रजांना असहकार्य करीत होती. इंग्रजांचे हाल हाल होऊ लागले. घरगडी नोकर चाकर इंग्रजांना मिळण्याचे झाले. ऑफिसेस बंगल्या कचेऱ्या ओस पडल्या. इंग्रजांना प्यायचे पाणी मिळण्याचे झाले. त्यांच्या हालापेष्टा ना पारावर उरला नाही. अशा तऱ्हेने इंग्रजांना 40 कोटी जनतेने असहकाराचा हिसका दाखवला. असहकाराच्या शस्त्राने इंग्रजांना सळो की पळू करून ठेवले. इंग्रजांना भारताला स्वातंत्र्य दिले पाहिजे असे वाटू लागले, पण ते आपल्याशी चालीने कपट नीतीने वागत होते. भारताला स्वातंत्र्य देता देता त्यांचे तुकडे पाडण्याचा त्यांचा मनसुद्धा स्पष्ट दिसू लागला. असहकाराची चळवळ. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी साताऱ्यात 1939 प्रति सरकारची स्थापना केली होती. शाळा कॉलेज बंद होते. शिक्षक व प्राध्यापकांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणपणाने झोकून दिले होते. ग्रामोद्धाराचा ध्यास घेतला. हंगामी मंत्रिमंडळाची निमित्ताने जनता प्रति ग्राम सुधार योजना आखण्यात आला. 8 ऑगस्ट 1942 च्या लढ्यात सर्व जनता एकवटली. खेडेपाड्यात ग्रामपंचायती बलवान झाल्या. गावाचा विकास गावानेच करायचा असे देशभर ठरले. ग्रामसफाईने ग्राम सुधारास सुरुवात झाली. गावातील रस्ते गटारी श्रमदानाने तयार करण्यात आले. इतकेच नव्हे तर नकाशावर हुकुम शिवाराच्या हद्दीपर्यंतचे रस्ते रुंद करण्यात येऊ लागले. मुरुमाच्या गाड्या दररोज पडू लागल्या. प्रत्येक खेड्याच्या शिवेपर्यंत मुरुमाचे व खडीचे रस्ते होऊ लागले. प्रत्येक खेड्याने आपापल्या शिवेपर्यंत रस्ते तयार केले. खेडी रस्त्याने जोडली गेली. जात पात धर्म पंथ विसरून सर्व लोक एकमत समता व एकतेने पालन करीत होते. अस्पृश्यता नष्ट झाली. सर्व जनता एक दिलाने ग्रामोद्धाराचे कामास लागली होती. ग्रामपंचायतीमार्फत शिक्षणाचे कार्य हाती घेण्यात आले. शिक्षकांनी प्राध्यापकांनी व रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर्सनी व सैनिकांनी जनतेला सज्ञान करण्यास वसा घेतला होता. मुला मुलींच्या शिक्षणाबरोबर स्त्री शिक्षण व प्रौढ शिक्षणावर भर देण्यात आला. शिक्षणाची ज्योती पेटली होती. साक्षरता वाढली होती. महात्मा फुले यांच्या ज्ञानज्योतीला उजाळा मिळाला होता. समता बंधुता व एकता हातात हात घालून नांदत होती. महात्मा गांधी व महात्मा ज्योतिराव यांचा जय जयकार होत होता. त्याचबरोबर राजश्री शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा जय जयकार होत होता. वंदे मातरम भारत माता की जय असा जय जयकार भारतभर नांदत होता. स्वातंत्र्य कधी एकदाचे मिळते असे प्रत्येक जीवाला भारतीयाला वाटत होते.
1942 ची चले जावची चळवळ फोफावली होती. स्वदेशीचा नारा. प्रत्येक खेडे स्वावलंबी झाले पाहिजे, महात्मा गांधींचा आग्रह होता. घरोघरी चरखे आले, सूतकताई सुरू झाली. चाळी, कोष्टी व विणकर यांना बळ प्राप्त झाले. हातमागाची संख्या वाढू लागली. खादी ग्रामोद्योगात चांगले दिवस आले. गांधी टोपी व नेहरू शर्टाचा सुळसुळाट झाला. सुती कापड व साड्यांनी बाजारपेठा फुलवू लागल्या. स्वदेशीचा माल खपू लागला. विदेशी मालावर लोकांनी बहिष्कार टाकला. विदेशी मालाची होळी सुरू केली. इंग्रजांना हाकलून लावण्याचा उद्रेक यातून स्पष्ट होत होता. चले जावची चळवळ संपूर्ण भारतभर फोफावली. इंग्रज सरकारने दडपशाही सुरू केली. जाळपोळ करणाऱ्यांना तुरुंगात डांबू लागले. त्यामुळे जनतेचा उद्रेक विकोपास गेला. पोस्ट तारायंत्र यंत्रांची मोडतोड होऊ लागली. रेल्वे बंद पडली. जनतेने सरकारला सळो की पळो करून सोडले. कधी नव्हे इतकी भारतीय जनता एकवटल्याने पाहून ब्रिटिशांना देखील धक्का बसला. त्यांना आश्चर्य वाटू लागले. त्यांना भारतीयांची स्वराज्याची हाक बोचू लागली. त्यांची कपट नीती पेटून उठली. हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडूनच त्यांनी भारताला स्वतंत्र देण्याचा चंग बांधला. कपटी इंग्रजांनी पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल इत्यादी देशभक्तांची चर्चा सुरू ठेवलीच होती. त्यात त्यांनी बॅरिस्टर जिनाशीही स्वतंत्रपणे चर्चा सुरू करून मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्याचा भाग पाडले. हिंदुस्थान व पाकिस्तान असे दोन भाग झाले. भारत स्वतंत्र झाला. भारताची पाहणी करण्याचा घाट घातला इंग्रजांनी. हिंदुस्थान हिंदूंचा तर मुस्लिमांसाठी पाकिस्तान असा वाद सुरू करून स्वातंत्र्य देण्यास काढूपणा सुरू ठेवला. हिंदू मुस्लिमात भांडण लावून देशभरात दंगे, धोपे, जाळपोळ, कत्तली सुरू झाल्या. इंग्रजांनी भारताच्या ऐक्याला सुरुंग लावला. सनातनी लोकांना भडकवण्याचे काम इंग्रजांनी सुरू केले होते. बंगालचे 2 भाग केले. तसेच पंजाब देखील पूर्व पश्चिम असे 2 भाग केले. पूर्व बंगाल पाकिस्तानला देण्यात आला. तसाच पश्चिम पंजाब देखील पाकिस्तानला जोडण्यात आला. बाकी उरलेली 90% जनता हिंदूंची भारतात समाविष्ट करण्यात आली. हिंदू संस्थानी 365 होते. त्यांना हिंदुस्थानात राहण्याचे मान्य केले. याला अपवाद फक्त हैदराबाद ठरले. ते ना पाकिस्तानात विलीन झाले ना भारतात विलीन झाले. त्यांनी स्वतंत्र संस्थान कायम ठेवले. तसेच गोवा प्रांत देखील स्वतंत्र राहिले. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोलादी पुरुष गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी लष्करी कारवाई करून भारतात विलीन करून घेतले. मुस्लिम बहुल पाकिस्तानातील अल्पसंख्याक काही हिंदू सिंध प्रांतातून भारतात आले. त्याचप्रमाणे हिंदू बहुल मधील काही मुस्लिम पाकिस्तानात गेले. असे हिंदू व मुस्लिमांचे स्थलांतर झाले. अशा तऱ्हेने इंग्रजांनी भारत व पाकिस्तानचे असे तुकडे केले आणि कपटीने हिंदुस्थानला स्वातंत्र्य बहाल केले. भारताची राजधानी दिल्ली तर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद अशा 2 राजधान्या करण्यात आल्या. 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाले. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी शुक्रवारी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताच्या जनतेचा विजय झाला. जनता आनंदात बेहोश झाली. ब्रिटिशांची जुलूम सत्ता नष्ट झाली आणि भारतात लोकशाही नांदू लागली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतातील ब्रिटिशांचे शेवटचे व्हाईसरॉय माउंट बॅटन यांनी त्यांच्या देशाचा युनियन जॅक हे निशाण खाली खेचले व ते ताब्यात घेतले. नंतर आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय राष्ट्रीय निशाण तिरंगा आकाशात फडकविला. त्यावेळी अशोक चक्रांकित तिरंगा निशाण राष्ट्रीय ध्वज दिल्लीत फडकला. तो क्षण भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरण्यात आला आहे. देशभरात राज्यातील जनतेने स्वातंत्र्य मिळाल्याने मिरवणुका काढल्या आणि आनंदोत्सव साजरा केला.
महात्मा गांधींचे स्वप्न. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींना खूप खूप आनंद झाला. मात्र त्यांना ज्या पद्धतीने स्वातंत्र्य हवे होते त्या पद्धतीने स्वातंत्र्य मिळाले नाही. हिंदू मुस्लिम ऐक्य कायमस्वरूपी असताना भारताला स्वातंत्र्य मिळावयास हवे होते. भारताची दोन छलके होऊन स्वातंत्र्य मिळाल्याची खंत राष्ट्रपिता महात्मा गांधींना बोचत होती. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी त्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. देशासाठी फकिरी पत्करली होती. गरिबांना अंगभर कपडा नाही म्हणून त्यांनी आपल्या सूट बूट टायचा त्याग केला. लंगोटी आणि दोन पंचे ते नेसत असत. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आयुष्य वेचले. महारोग्यांची सेवा केली. स्वच्छतेची कामे केली. हाती खराटा घेतला. स्वच्छतेचे धडे जनतेला दिले. प्रत्येक खेडे स्वावलंबी व स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामोद्धाराचे स्वप्न त्यांच्या डोळ्यापुढे होते. शेतकरी सुखी तर जग सुखी असे ते म्हणत. शेती सुधारावी, शेतमालाची विक्री होऊन शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत, गावात उद्योगधंदे वाढावेत व गाव स्वावलंबी झाल्याने त्यांना पाहायचे होते. त्यांचे स्वप्न अपुरेच राहिले. महात्मा गांधींचा वध. हिंद मातेचा बाळ लाडका गांधीजी झाला. हिंदू मुस्लिम एकीसाठी प्राणही अर्पिला. प्राणही अर्पिला. 1 2 3 4 गोळ्या भिडल्या छातीला. पाट रक्ताचे वाहू लागले. गांधीजी पडले. रामनाम म्हणत गांधीजी तडफडून मेले. स्वर्गासी गेले. 30 जानेवारी 1948 रोजी परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खून दिल्ली येथील झाला. त्यावेळेस 40 कोटी जनता मोकळून रडली. रणाविना स्वातंत्र्य मिळवून देणारी एकमेव व्यक्ती होऊन गेली. ती म्हणजे महात्मा गांधी. लढाया व हिंसा करून मिळवलेले राज्य टिकत नसते असे महात्मा गांधी म्हणत. अहिंसेने मिळालेले राज्य टिकू शकते, त्याला शत्रू नसतो. अहिंसेने आपणास भारतीयास मिळालेले असे स्वातंत्र्य जगात मान्यता पावले आहे. अहिंसेच्या तत्वज्ञानातून समता, एकता, बंधुता शिकवणुकीतून जगाला सुख काय हे महात्मा गांधींनी जगाला दाखवून दिले. अशा या थोर पुरुषाला भारतीयांचं कोटी कोटी प्रणाम. राष्ट्रीय काँग्रेसचे यश. सर हयूम रोज फिरोजशाह मेहता यांना सन 1885 रोजी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. त्याच काँग्रेसने 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळवून दिले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी महाराष्ट्रातून, लाला लजपतराव यांना पंजाबमधून तर बिपिनचंद्र पाल यांना बंगालमधून स्वातंत्र्याचा पुकारा केला. लाल बाल पाल या तिघांनी भारतात क्रांती घडवून आणण्याचे राष्ट्रीय कार्यास प्राणपणाने वाहून घेतले. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी भीष्म प्रतिज्ञा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केली. ग्वालियरचे गायकवाड महाराज, कोल्हापूरचे शाहू छत्रपती कोल्हापूरचे शाहू छत्रपतीने उचल खाल्ली. देश पेटून उठला. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, बाबासाहेब आंबेडकर इत्यादी त्यावेळी बॅरिस्टरांनी नोकरी न करता देशाला स्वतंत्र करण्यासाठी काढावयास घेतले. सन 1857 मध्ये स्वातंत्र्य युद्ध ब्रिटिशांनी मोडून काढले होते. त्यावेळेच्या संस्थानिकांनी ते युद्ध पुकारले. 1857 अपयश पुन्हा घडू नये, स्वातंत्र्य मिळावयाचेच असा चंग सर्व बॅरिस्टर मंडळींनी बांधला होता. महात्मा गांधींनी पुकारलेल्या 1942 चलो जाओ छोडो भारत आंदोलनास सर्वांनी एक दिलाने साथ दिली होती. 40 कोटी जनतेच्या तन मन धनाने
8 ऑगस्ट 1942च्या स्वातंत्र्य लढ्याला प्राणपणाने साथ दिली. म्हणून 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. 1942 ते 1947 पर्यंत 5 वर्षाचा लढा दिल्याने स्वातंत्र्य मिळाले आणि भारतात लोकशाही नांदू लागली. आकाशवाणी 30 जानेवारी 1948 परमपूज्य महात्मा गांधी यांचा खून झाला होता. त्यावेळी मी, दस्तगीर, वडील बाबालाल, बंधू आणि पिताश्री वडील बाबालाल बंधू आणि पिताश्री अब्बास दादा नेवेकरी व मातोश्री सलीमा अब्बास नेवेकरी असे आम्ही चारही चौघे जण राजपूर, शिरगाव तालुका लासगाव येथील यात्रेस गेलो होतो. राजपूरच्या भैरोबाच्या यात्रेत आमचे मिठाईचे दुकान सालाबादप्रमाणे या नियमितपणे जात असे. तसे आम्ही चौघे त्या यात्रेस मिठाईचे दुकान घेऊन गेलो होतो. यात्रा संपल्यावर 15 दिवस राजपुरात मिठाईचे दुकान उत्तम रीतीने चालत असे. ग्रामपंचायत व भैरोबाच्या प्रांगणात आमचे दुकान असे. राजपूरची यात्रा संपून आम्ही वाळव्यास निघण्याच्या तयारीला लागलो होतो. गाडगिळांचे अमरत्व. ज्या महात्मा गांधींनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आयुष्य वेचून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या महात्मा गांधींचे परम शिष्य गांधींच्या मृत्यूनंतर काकासाहेब गाडगे यांना गांधींचे अपुरे कार्य पूर्ण केले. काकासाहेब गाडगे यांना मुस्लिमांसह सर्व भारतीयांचे कोटी कोटी प्रणाम. पद्मभूषण नागनाथ नायकवडी व माणुसकी. ठरल्याप्रमाणे आमची बैलगाडी राजापुरात सकाळी निघाली तेव्हा राजापुराच्या पाटलांनी स्वतःची गाडी काढून त्यात सशस्त्र 4 रक्षक बरोबर घेतलं. आम्हाला संरक्षण दिले. आमच्या 2 गाड्या तासगावात आल्या तेव्हा काहींची घरे पेटविल्याचे कळले. तासगाव, भिलवडी, अंकलकोट पर्यंत आलो. तेथे कळाले की औदुंबराच्या काहींना खूप मारण्यात आले. काहींचे हातपाय बांधून घरातच कोंडून ठेवण्यात आले, तर एकाला कृष्णा नदीच्या डोहात फेकण्यात आले. वाळव्यात आलो तर कोट भागचा धूरच धूर दिसून आला. काहींच्या घरातील सर्वच्या सर्व वस्तू लुटण्यात आल्या होत्या. त्याच रात्री नागनाथ नायकवडी गावात आले. त्यांनी क्षणाचा विलंब न करता रामचंद्र हार्डीकर यांना बरोबर घेऊन कोटभाग शांत केला. इतकेच नाही तर सर्व पीडितांना धीर दिला. औषधोपचाराची सोय केली. सर्वांना अन्नदान केले. लुटून नेलेल्या चीजवस्तू परत मिळवून दिल्या. जनतेच्या उद्रेकामुळे मारहाण झाल्याबद्दल हळहळ व्यक्त केली. पुन्हा असे घडणार नाही असे विश्वास दिला. तो विश्वास आज तागायत टिकून आहे. नाटक मंडळी. सदर 2 मेंटलची गॅसबत्ती कालबाह्य झाली. वडिलांच्या हयातीपर्यंत त्यांनी ती जपून ठेवली होती. माझे शास्त्राचे शिक्षक आकाराम मोडे हाळभागात राहत असत. त्यांच्या लग्न कार्यास मी ती 2 मिनिटांची बत्ती वडिलांच्या मदतीने लावली. या गॅस बत्तीने गावात नाटकाचे वेड वाढवले. हाळ, माळ, काट व बाजारपेठेतील येथील कलाकार प्रेरित झाले. शिक्षकांनी त्यात भाग घेतल्याने वाळवा गाव व त्याचा परिसर नाटकमय झाला. रामायण, महाभारताचे नाट्य पाहण्याचे वेळ लोकांना लागले. भजनी मंडळ, संगीत नाट्य बसू लागली. बालगंधर्वांच्या नाटकांनी तर त्यावेळी कहर केला होता. या वेळातच माझ्या वडिलांनी नाटक कंपनीची स्थापना केली. नाटकाची ड्रेपरी, ढाल, तलवार, फेटे, संगीताचे साहित्य, पायपेटी, बाजारपेटी इत्यादी सर्व साहित्य वडिलांनी स्वतःच्या पैशातून खरेदी केले. नाटकाचे रंगीत कपडे
नाटकाचे स्टेजचे सर्व साहित्य आमच्या मालकीचे होते. अब्बासदादा मेवेकरी यांना स्वतःच्या नावाची ABM नाटक मंडळी संस्थेची स्थापना केली. नाटकाचे वेळ. वडील बंधू बाबालाल नाटकात भाग घेऊ लागले. उत्तर अभिमन्यू नाटकात अभिमन्यूची प्रमुख भूमिका बाबालाल मेवेकरी यांना मिळाली. कौरव पांडवांच्या युद्धावर आधारित असलेली ही गोष्ट. पाचही पांडव युद्धात धारातीर्थी पडले आहेत. अर्जुन पुत्र अभिमन्यू चक्रव्यूह फोडण्याची जबाबदारी आली आहे. आईच्या गर्भात अभिमन्यू असताना चक्रव्यूह कसा फोडायचा तो अर्जुनाच्या तोंडून अभिमन्यूने ऐकले होते. दिवसभर युद्ध चालू. कौरव पांडवांच्या या युद्धाच्या चक्रव्यूह फोडण्यात अभिमन्यूला यश आले होते. विजय पताका फडकवण्याची वेळ आली असताना कौरवांनी कपट नीतीचा अवलंब करून अभिमन्यूला ठार केले. पांडवांना शोभेल अशी मर्दानी भूमिका अभिमन्यूची वाखाणण्यासारखी होती. नाटक पाहण्यास आमच्या घरचे सर्व मेवेकरी कुटुंब गेले होते. सर्वात वयाने मोठी चुलती खदिजा, जी पुढे 96 वर्ष जगली, माझे वडील तिला आई समान मानत असत. त्या चुलतीचा नाटकावरून आलेल्या बाबालाल मेवेकरीची दृष्ट काढली. तो आम्हा मेवेकरी घराण्याचा आनंदाचा परमोच्च सोहळा होता. मी तो सोहळा अनुभवला आहे. धर्मवीर संभाजी अर्थात सिंहाचा छावा या ऐतिहासिक नाटकात संभाजीची प्रमुख भूमिका माझ्या वडील बंधूंनी बाबालाल मेवेकरी यांनी मिळाली होती. अलीकडे शिवछत्रपती संभाजींच्या मालिका पाहताना अमोल कोल्हेंच्या ठिकाणी बाबालाल मेवेकरी हेच श्री शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत मला दिसू लागतात. शंभूच राजांच्या भूमिकेत अमोल कोल्हेने ज्या तडफदारीने छत्रपतींची भूमिका वठवली आहे त्याच ताकदीने माझ्या वडील बंधूंनी बाबालाल यांनी ती वठवली होती. त्यामुळे मला पुन्हा प्रत्यय आनंद मिळतो आहे ते नाटक पाहताना. औरंगजेब दस्तगीर. 19 ऑक्टोबर 1955 रोजी मी कामथडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झालो. याच वर्षी येथील ग्रामजत्रेच्या निमित्ताने मर्द मराठा नाटक सादर केले होते. त्या नाटकात मी औरंगजेबाची भूमिका पार पाडली होती. गाव पाटील इंगळकरांचे सुपुत्र विश्वनाथ इंगुळकर यांनी माझ्या दिग्दर्शनाखाली श्री शिवछत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका मोठ्या तडफदारीने पार पाडली होती. गावकऱ्यांच्या व नाटक शौकीनांच्या विश्वनाथ इंगुळकरांवर पैशांचाच पाऊस पडला होता. मी त्या गावचा पहिला सहकारी शिक्षक म्हणून माझी नाटकाच्या स्टेजवर सत्कार करण्यासाठी गावकरी विसरले नाही. औरंगजेबाच्या वेशात असतानाच मी तो सत्कार स्वीकारला. त्यावेळी माझ्या आनंदाला पारावारच उरला नाही. त्यावेळी मला माझ्या नाट्यप्रेमी वडिलांची प्रेमळ मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली. धन्य ते माझे माता पिता ज्यांच्या पोटी माझा जन्म झाला. पूर्व इतिहास. क्रांतिसिंह नाना पाटील हे माझ्या वडिलांचे परम मित्र, वयाने समकालीन होते. मोहितजी उर्फ दादा मेवेकरी हे मिठाईचा व पान सुपारीचा धंदा घोड्यावर करीत असत. त्यांची पत्नी कुलसुम ही घरकाम करीत असे. त्यांच्या पोटी 5 मुलगे व 1 मुलगी असे 6 जण जन्मास आले. माझे वडील शेंडेफळ होते. बाळ अमीन, उस्मान व मोहम्मद असे ते 4 बंधू. एकच बहीण जन्नतबी. तिला बावची तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे दिली होती. तिला 3 मुली व 2 मुलगे झाले. चंदूलाल तांबोळी ही मिठाईचा धंदा करीत असत. चंदूलाल तांबोळींचा मिठाईचा धंदा करत असल्याने त्यांचे आडनाव बदल झाला आणि तांबोळीऐवजी मेवेकरी हेच त्यांचे आडनाव कायम झाले. बावचीचे चंदूलाल मेवेकरी तांबोळींची एक बहीण
परीला चिपरी या गावी दिली होती. तिसरी अंबीर हिला चिपरी जिल्हा कोल्हापूर इथे दिली होती. आणि दुसरी बहीण इस्लामपूर वाळवा जिल्हा सातारा सांगली येथे दिली होती. तिच्या पतींचे नाव आमीन तांबोळी होते. त्यांचे 9 मुलगे व एकच मुलगी झाली होती. आमीन तांबोळी बागवानी धंदा फळ विक्रीचा करत असत. त्यांच्या पश्चात त्यांच्या काही मुले वडिलांचा पारंपरिक फळ विक्रीचा व्यवसाय करत, उरलेले काही स्टेशनरी, कटलरी, मेडिकल स्टोअर, टॅक्सी ड्रायव्हिंग, सहली, पर्यटन व शाळकरी मुलांना नेणे आणणे असे धंदे करत असत. सर्वजण सुखी संपन्न व ऐशो आरामात आपापल्या बंगल्यात राहतात. मी दादा मेवेकरी, श्री दादा मेवेकरी हे माझे आजोबा. ते माळ भागात वडिलोपार्जित घरात राहत असत. त्यांनी बाजारपेठेत घर घेतले बांधले. तेथे किराणा मालाचे दुकान सुरू केले. त्यांच्या मदतीला 5 मुलगे होते. ते विवाहित होते. सर्व सुना 3री पर्यंत शिकलेल्या होत्या. माझे वडील मुंबईहून माल खरेदी करत असत. माझे वडील देखील 4थी पर्यंत शिकलेले होते. ते बोलके, चौकस बुद्धीचे, व्यवहार चतुर होते. गावात तंटे बखेडे झाल्यास ते शांत करून त्यावर उत्तम तोडगे काढत. कोणीही कोर्टात जाऊ नये, कोर्ट कचेऱ्यात पैसे खर्च करू नये यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यांच्या सोबतीला गावचे पाटील, माळ भागातील कोरे व महाजन, कोट भागातून प्रसिद्ध व्यापारी, शिवपूजन तसेच डॉक्टर नेमिनाथ उपाध्याय इत्यादी न्यायप्रिय परिवार असे. ही सर्व मंडळी त्यावेळचे ग्रामपंचायतीचे सदस्य होते. ब्रिटिश काळात पटकी, प्लेग, दुष्काळ पडत असे. दर 3-4 वर्षांनी प्लेग, पटकीची साथ येत असे. दुष्काळात तर लोकांची उपासमार होत असे. अशा वेळी ब्रिटिश सरकार ब्रह्मदेशातून धान्य, डाळी, रॉकेलची आयात करत व सर्व जनतेला ते मोफत वाटत. असे वाटप करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत करत असे. भागवार निरीक्षणाचे काम सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य चोखपणे पार पाडत असत. सामाजिक कार्य. माझे वडील छोटे परंतु प्रथित यश उत्तम व्यापारी होते. नाट्य संमेलने, मेळावे इत्यादी ठिकाणी स्वतःच्या खर्चाने गॅसबत्ती पुरवत असत. प्रास्ताविकाचे भाषण माझे वडील करत असत. या बदल्यात गावकरी त्यांचे सत्कार करून आभार मानत असत. त्यागी, निस्पृह, प्रामाणिक व कर्तव्यदक्ष असे माझे वडील लोकादरास पात्र होते. वाळवा बाजारपेठेतील रेशनिंगचे दुकान माझे वडील चालवत. दुष्काळ पडल्यावर ब्रिटिश सरकार ब्रह्मदेशातून रॉकेल, साखर, तांदूळ, गहू, ज्वारी व डाळी आयात करून तालुक्यात डंप करून ठेवत असत. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना रेशनिंग पुरवले जात असे. शेतकरी, शेतमजूर, कामगार वर्ग, गरीब शेतकरी इत्यादींची उपासमार दुष्काळात होत असताना सरकार रेशनिंग दुकानातून वरील अत्यावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करत असे. गरजूंना उपासमारीच्या काळात जगवण्याचे काम सरकार करत होते. त्यामुळे जनता सरकारला दुवा देत असे. त्याला मायबाप मानत असे. साथीचे रोग. पावसाळ्यात पटकी, कॉलरा याची साथ हमखास यायची. नदीकाठच्या गावातून पटकीने लोक पटापट मरत असे. पाण्यात नदीच्या गढूळपणामुळे पाण्याने साथीचा रोग फैलावत असे. प्लेगची साथ आल्यावर गावोगावी घराघरातून उंदीर पटपट मरू लागले. उंदीरांच्या अंगावरील पिसू माणसांना चावल्याने माणसेही उंदीराप्रमाणे पटापट मरून जात. ग्रामपंचायत दवंडी पिटवून घरे सोडा, मोकळ्या जागेत शेतात राहा असे त्यावेळी मी इयत्ता 3रीत होतो. 1943-44 चे वर्ष होते. शाळा बंद झाल्या. गावात मोहरमचा सण होता. ताजे पाहण्यास वाळव्यातील परिसरातील लोक जमा झाले होते. ढोल ताशांच्या गजरात ताज्याची मिरवणूक पेठेत आली असताना बाजारपेठेतील साळुंके पती पत्नी प्लेगाने मरण पावले. वार्ता वाऱ्यासारखी पोहोचली.
ऐतिहासिक घटना. ढोल ताशे बंद झाले. साळुंखे पती पत्नींचे प्रेताचे एक एकाच पलंगावर ठेवण्यात आले. लोकांनी दुःखद अंतःकरणाने त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. सदर प्रेताचा पलंग बैलगाडीवर ठेवण्यात आला. पुढे ताजा व मागे बैलगाडी अशी प्रेतयात्रा कृष्णा नदीच्या घाटावर मुकेपणी दुःखी अंतःकरणाने पोहोचली. मोहरमच्या सणाच्या निमित्ताने परिसरातील यात्रेकरू या साळुंखे पती पत्नीच्या प्रेतयात्रेत सामील झाले. 5 वाजता अग्नी देण्यात आला. साळुंखे जोडपे प्लेगने शहीद झाले. त्यांना जनसागराने अश्रूंची सलामी देऊन अखेरचा निरोप दिला. दुसऱ्या दिवशी वाड्यातील जनतेने आपापली घरे सोडली आणि शेतात मोकळ्या हवेत राहायला गेले. गुरे ढोरे, शेळ्या मेंढ्या कुत्र्यांसह शेतात बांधलेल्या छपरात लोक राहू लागले. परिणाम. प्लेगची प्रतिबंधित लस येत होती. लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना प्लेग होत असल्याने निष्पन्न झाले. दवंडी पिटवून सांगण्यात आले. अशाच वेळी मोहरम सणाच्या दिवशी साळुंखे पती-पत्नी मरण पावल्याने लोक घाबरले. घर सोडून सैरावैरा विहिरी पाहून छप्परे बांधून राहू लागले. स्वतःहून प्लेग विरोधी लस टोचून घेऊ लागले. सर्वांची घरे रिकामी पडली. गावात सन्नाटा माजला होता. गावाला प्रेतकळा आली होती. सारा गाव स्मशानवत वाटत होता. प्लेग, कॉलरा यासारख्या साथीच्या रोगांबरोबर देवी, गोवर, कांचण्या, डोळे येणे, डांग्या, खोकला, गालगुंडे इत्यादी लहान मुलांचे साथीचे रोग गावाला पीडा देत होते. गाव रोगराईने पछाडलेला असेच म्हणावे लागेल. शेतातच छप्पर बांधून शेतकरी राहत असल्याने शेतीच्या कामातील घरातील शाळकरी मुलांचे आई वडिलांच्या बरोबरीने शेतीची कामे करू लागली. आई वडिलांना आनंद वाटे. वादळी वाऱ्याने छप्परे उडून जाऊन नुकसान होत असे. गडद काळेकुट्ट ढगातून विजांचा कडकडाट लखलखाट पाहायस मिळे. सोसाट्याच्या वाऱ्याने मेघगर्जना, पाऊस पडून नद्या नाल्यांना पूर येत असे. वीज अंगावर पडून गायी, गुरेढोरे, जनावरे, माणसे मरत असत. याचा अनुभव शेतात राहणाऱ्या लहान मुलांपासून थोर माणसांना येत असे. पाऊस पडल्यावर बळीराजा सुखावतो, परंतु नुकसान झाल्याचे पाहून दुःखी कष्टी होतो. यालाच जीवन असे नाव आहे. उंदीर मारण्यासाठी गोळ्या, पिंजरे ग्रामपंचायतीने पुरवली. उंदीर मारण्याची मोहीम 2-3 महिने चालू ठेवल्याने गावातील घरात, शेतात एकही उंदीर राहिला नाही. सारा गाव धुवून काढण्यात आला. पावसाळा आला होता. लोकांनी घर सफाईत रस असल्याने व ग्रामपंचायतीने दवंडी पिटवल्याने हळूहळू सर्वजण परत आपापल्या घरात राहू लागले. मोहरमचा सण. हिंदूंच्या वर्षाची सुरुवात होते चैत्र महिन्यानं. तशाच पद्धतीने मुस्लिमांच्या वर्षाची सुरुवात होते मोहरम या महिन्याने. चैत्र महिन्यात पहिल्याच दिवशी गुढ्या उभारल्या जातात. आनंदाने पहिल्या दिवसाची सुरुवात होते. नवे कॅलेंडर भिंतीवर विराजमान होते. भिंतीवरील कालनिर्णय असावे. मुसलमानांना मोहरम महिना बलिदान शिकवतो. देशासाठी, धर्मासाठी प्राणार्पण करण्यास प्रोत्साहित करतो. अरबस्थानात मोहम्मद पैगंबरांचा जन्म झाला. त्यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली. मूर्तीत देव नसून माणसात परमेश्वरी अंश आहे. माणसांनी इतरांची दुःखे पाहून त्यांना संकटमुक्त करण्यास हातभार लावावा. सर्व प्राणी मात्रांवर दया करावी. वेळगळ समजुती टाकून वेळगळ रूढींचा त्याग करावा व सन्मार्गाने वागावे. अशा खरा धर्माचा उपदेश मोहम्मद पैगंबर करीत असत. त्यासाठी त्यांना लढाया देखील कराव्या लागल्या. त्यांनी हिंदू धर्म विस्तारासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या पश्चात त्यांचे नातू, मुलीचे मुलगे हसन आणि हुसेन धर्म विस्ताराचे कार्य करत असत. त्यांनाही लढाया कराव्या लागल्या.
मुस्लिम पाखंड्यांशी लढाया होत होत्या. कर्बला युद्धभूमीवर घमासान युद्ध झाले. ते युद्ध कौरव पांडवांच्या युद्धाप्रमाणे 10 दिवस चालले. त्यात पैगंबरांचे नातू धारातीर्थी पडले. तो दिवस म्हणजे मुसलमानांचा मोहरमचा सण. हसन हुसेन शहीद झाल्याचा दिवस होय. मोहरम सणाच्या निमित्तानं त्यांची पुण्यतिथी सर्व धार्मीय साजरे करतात. ताजे विसर्जित करून घरी परत येताना खालील लोकगीत आळवतात. अलविदा अलविदा ये अलविदा शाहे शहीदा अलविदा अलविदा ये अलविदा शाहे शहीदा ये अलविदा. मोहरमच्या सणाच्या आदल्या रात्रीस कत्तलची रात्र मानण्यात येते. ताज्याला नैवेद्य दाखवतात व लिंबू सरबताचे वाटप करतात. या दिवशी सर्व धर्मांचे पंथांचे लोक सजवतात. या दिवशी हिंदू मुस्लिम एकोप्याचे नांदतात याचे दर्शन दिसते. चावडी समोर संगीतातून सवाल जवाबचा कर्णमधुर कार्यक्रम रात्रभर चालतो. देशातील कडेगावचे ताजे जगप्रसिद्ध आहेत. ताज्याला ताबूत असेही म्हणतात. येथील ताबूतांचे दर्शन टीव्हीवर दरवर्षी दाखवण्यात येते. प्रत्येक जाती धर्मात एकतरी ताबूत असतो. ऐपतीप्रमाणे ताबूत छोटे मोठे असतात. कडेगावात 13 ताबूतांची मिरवणूक पाहण्यासारखी असते. कडेगावचा मोहरम. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कडेगावचा मोहरम सर्व जगात हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचे प्रतीक मानले जाते. इथे मोहरमची सुरुवात राजा भाऊसाहेब देशपांडे यांनी केली. कराडाच्या मोहरम विधीत राजा भाऊसाहेब देशपांडे यांचा अपमान झाला होता, म्हणून त्यांनी आपल्या गावात सन 1802 मध्ये मोहरम सुरू केला. तत्कालीन हिंदू मुस्लिम समाजाचे त्यांनी सहकार्य केले. त्यांना मदत हजरत सय्यद पीर साहेब हुसेन पीरजादे यांनी मोलाचे सहकार्य केले. मुस्लिम समाजाला सहभागी करून घेतले. गगनचुंबी ताबूत बांधणी बकरी ईद नंतर लगेच सुरू होते. गावात 13 ताबूतांपैकी 4 ताबूत हिंदूंचे शेटे, शिंदे, सुतार, देशपांडे व आत्तार, तांबोळी, इनामदार, बागवान, शेख, वखारवाले, सातभाई पाटील, माईंकर, हकीम इत्यादींच्या सर्व ताबूतांचा खांदा देण्याचा मान शेजारच्या गावातील लोकांना ठरवून देण्यात येतो. अरबस्तानच्या करबलाचे धर्मयुद्ध होते. इमाम हसन व त्यांच्या 72 अनुयायी यांचे हाल 10 दिवस यजीदच्या सैन्याने केले. त्याची आठवण म्हणून आजही मोहरम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. कडेगावात 10 दिवस कोणत्याही घरात मांसाहार केला जात नाही. इमाम हसनचा मुलगा कासिम याचे लग्न मोहरमच्या 7व्या दिवशी झाले आणि 10व्या दिवशी तो करबलात शहीद झाला. त्याची आठवण म्हणून दुल्हा दुल्हन म्हणत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. कौरव पांडवांचे युद्ध देखील 10 दिवस झाले होते. त्याची आठवण म्हणून या दिवसात निरनिराळे कार्यक्रम ठेवले जातात. नवनाथाचे देखील विविध कार्यक्रम कडेगावात 10 दिवसात ठरवून दिलेल्या दिवशी होतात. हनीफ शहांच्या कचेरीचा कार्यक्रम होतो. करबलाची गाणी बुधवार पेठ, जुम्मा पेठ अशा पेठातून गावात ठिकठिकाणी फिरून सादर केली जातात. ठराविक कार्यक्रमांची ताबूत बांधणी कामांचे नियोजन ज्येष्ठ मंडळी करून देतात. 218 वर्षांची परंपरा अजून अविरत उत्साहाने साजरी केली जाते. प्रत्येक ताबूताला त्याचा क्रम, त्याचा मान, त्याचे खांदेकरी ठरलेले असतात. ताबूताला लागणारा खर्च वैयक्तिक असतो, कारण कोणत्याही प्रकारची वर्गणी नसते. अत्यंत भावपूर्ण व निष्ठेने सर्व हिंदू मुस्लिम मोहरमच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र कर्नाटकातून भाविक येत असतात.